जर तुम्ही असा केक बनवून मुलांना खायला दिला ना तर ते तुमचे रोजच मागं लागतील, मम्मी परत कधी केक बनवणार आहे म्हणून. त्यासाठी आहे ना ओरिओचे 4-5 बिस्किट पुढे घ्यायचे, बिस्किट मधली क्रीम काढून घ्यायची आणि त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे. लगेच ते मिक्सर मध्ये टाकायचे, एक मोठा चमचा साखर टाकायची आणि हे मिक्सरला बारीक करून याची पावडर तयार करून घ्यायची. आता ही पावडर एका भांड्यामध्ये काढायची, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि दूध टाकून याचं आपल्याला छान प्रीमिक्स तयार करून घ्यायचंय. हे पहा, हे असं मस्त मिश्रण तयार झालं की त्याच्यामध्ये इनो टाकायचा, इनोवर थोडंसं दूध टाकायचं आणि पुन्हा हे छान मिक्स करून घ्यायचं. तोपर्यंत इकडे एका भांड्यात बटर पेपर टाकून त्याला छान तेल लावून घ्यायचं. मिश्रण तयार झालं की लगेच त्या भांड्यामध्ये टाकायचं. मिश्रण तयार व्हायच्या 5 मिनिटं आधी आपल्याला कढईमध्ये असं मीठ टाकून ती कढई प्रीहीट करून घ्यायची असते. कढई प्रीहीट झाली की आपण बनवलेलं मिश्रण त्याच्यामध्ये ठेवायचं आणि 20 मिनिटं त्याला छान बेक होऊन द्यायचं. 20 मिनिटांनी आपला केक बाहेर काढायचा, थोडा थंड होऊन द्यायचा. केक थंड झाला की त्याच्यावरती चॉकलेट सिरप टाकायचं, थोडेसे जेम्स टाकायचे. मग काय झाला ना तुमचा टेस्टी केक खायला रेडी.